तर मित्रांनो, तुम्ही तुमची मतदान स्लिप म्हणजे वोटर आयडीची जी स्लिप आहे, तर ती तुमच्या मोबाईलमध्ये इथं 5 मिनिटांमध्ये डाउनलोड करू शकता. तर ती कशी डाउनलोड करायची, तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथं 3 ऑप्शन दिसतील. तर 1 नंबरचा जो ऑप्शन आहे तो आहे सर्च बाय एपिक. तर तुम्ही तुमच्या एपिक नंबर म्हणजे मतदान कार्ड नंबरद्वारे तुमची जी स्लिप आहे तर ती इथं डाउनलोड करू शकता. तर यासाठी तुम्हाला तुमचा एपिक नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमची इथं राज्य निवडायचे आहे आणि हा कॅप्चा टाकून तुम्ही तुमची स्लिप इथं डाउनलोड करू शकता. त्यानंतरचा जो ऑप्शन आहे तर तो आहे सर्च बाय डिटेल. म्हणजे तुम्ही तुमची माहिती भरून तुमची जी स्लिप आहे तर ती इथं डाउनलोड करू शकता. तर या ठिकाणी तुम्हाला आपले राज्य निवडायचे आहे. त्यानंतर तुमची इथं नाव टाकायचे आहे. त्यानंतर तुमच्या वडिलांचे नाव. त्यानंतर तुमची इथं जन्मतारीख टाकायची आहे कॅलेंडरमधून किंवा तुमची इथं वय निवडून घ्यायची आहे. त्यानंतर इथं जेंडर निवडायचं आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा व मतदारसंघ निवडल्यानंतर हा कॅप्चा टाकायचा आहे. हा कॅप्चा टाकून तुम्ही इथं सर्च करायचं आहे. त्यानंतरचा ऑप्शन आहे सर्च बाय मोबाईल. तर तुम्हाला तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे. त्यावर एक ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी आल्यानंतर तुमची जी मतदार स्लिप आहे तर ती इथं डाउनलोड होईल. तर आपल्याकडे इथं एपिक नंबर आहे. त्यामुळे मी इथं 1 नंबरचा ऑप्शन निवडतो. एपिक नंबर टाकल्यानंतर आपले राज्य इथं निवडायचे आहे महाराष्ट्र. राज्य निवडल्यानंतर हा कॅप्चा टाकायचा आहे आणि सर्च बटनावर इथं क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसेल. तुमचा इथे एपिक नंबर आहे, तुमचे नाव आहे, तुमचे वय, त्यानंतर तुमच्या रिलेटिव्हचे नाव तुम्हाला इथे दिसेल. त्यानंतर तुमचा मतदारसंघ तुम्हाला इथे दिसेल. त्यानंतर तुमचा पार्ट नंबर तुम्हाला इथे दिसेल. त्यानंतर तुमचे पोलिंग स्टेशन तुम्हाला इथे दिसेल. म्हणजे तुम्हाला जिथं मतदानासाठी जायचं आहे. त्यानंतर ॲक्शन या खाली तुम्हाला व्ह्यू डिटेल असं ऑप्शन दिसेल. तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमची जी मतदार स्लिप आहे तर ती तुम्हाला इथं दिसेल. तर ही स्लिप प्रिंट करण्यासाठी तुम्हाला इथं खाली यायचं आहे. इथं प्रिंटचं ऑप्शन दिलेलं आहे. त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही ही स्लिप इथं प्रिंट करू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.